मराठी माणसासाठी सर्व काही बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल ही उद्धव ठाकरेंची भूमिका. खासदार संजय राऊतांचं मनसे शिवसेना युती संदर्भात मोठं वक्तव्य. उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसे भूमिका असल्याचंही केलं स्पष्ट. एकत्र यायच्या गोष्टी दिलसेच करायच्या असतात. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंची मिश्किल प्रतिक्रिया. राज ठाकरे युतीबाबत अद्याप काहीही बोलले नाहीयेत. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांची प्रतिक्रिया. तर युतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे भाऊ निर्णय घेतील असंही वक्तव्य. बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर आणखी एक गुन्हा दाखल. वारजेनंतर आता बावधन पोलिसांकडून गुन्हा दाखल. निलेशचे वडील आणि भावालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं असल्याची माहिती. वैष्णवी आगवणे प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेल्या निलेश चव्हाणला शोधण्यासाठी रात्री पोलीस त्याच्या घरी पोहोचले. मात्र तो हाती लागला नसून त्याचा लॅपटॉपही जप्त करण्यात आल्याची माहिती. वैष्णवी आगवणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाणवर धमकी प्रकरणी गुन्हा दाखल. मात्र अद्याप अटक नाही. कसपटे कुटुंबियांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. वैष्णवीला लग्नामध्ये दिलेले 51 तोळे सोनं हगवणे कुटुंबियांकडून गहाण ठेवण्यात आल्याचं समोर. तर सोनं नेमकं कोणत्या कारणासाठी गहाण ठेवलं यासाठी वैष्णवीची परवानगी घेतली होती का याबाबत पोलीस सध्या करतायत तपास. मयुरी जगताप हिच्या आई आणि भावानं राज्य महिला आयोगाला लिहिलेलं पत्र समोर. नोव्हेंबर 2024 मध्ये लिहिलं होतं पत्र. हगवणे कुटुंबाकडून अत्याचार होत असूनही संरक्षण देण्याची केली होती मागणी. मयुरी जगतापच्या तक्रारीची राज्य महिला आयोगानं वेळीच दखल घेतली असती तर आज वैष्णवी सुद्धा जिवंत राहिली असती. अंजली दमानी यांनी राज्य महिला आयोगाला सुनावलं. घरगुती हिंसाचारानं पीडित महिलांनी घेतली करुणा मुंडेंची भेट. महिला आयोगाकडे तक्रारी देऊनही दखल घेतली जात नसल्याची पीडित महिलांची तक्रार. तर त्यानंतर आरोप रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची करुणा मुंडेंकडून मागणी. आदिवासी विकास विभागाचा 335 कोटींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवला. शासन निर्णय जाहीर. आदिवासी विभागातील योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणतीही योजना बंद पडणार नाही. आदिवासी मंत्री अशोक उईकेंची लाडकी बहीण योजनेसंबंधात निधी वळवल्याप्रकरणी दिली प्रतिक्रिया. आदिवासी विभागाचा निधी परत लाडक्या बहिणी योजनेसाठी वळवला. त्यावरून आरपीआयच्या सचिन खरात यांचा भीक मागो आंदोलनाचा इशारा. तर दलित आणि आदिवासी आमदार गप्प का? खात्याकडे लक्ष देता येत नसेल तर राजीनामा द्या. खराते आक्रमक. नैऋत्य मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल. पुढील 2 दिवसात मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होण्यास अनुकूल वातावरण. मुंबईच्या कुर्ल्यामध्ये मोठी सायबर चोरी. हॅकर्सकडून एका खासगी कंपनीच्या डेटावर हल्ला. बिटकॉइन स्वरूपामध्ये खंडणी देण्याची हॅकर्सची मागणी. सर्वांच्या घरात घुसखोरी करणाऱ्या महिलेकडून अंधेरी आरटीओमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांना शिवेगाळ करत मारहाण. गाडीच्या विक्रीवरून झालेल्या वादातून मारहाण. 28 एप्रिलची घटना असल्याची माहिती. पालघरच्या पूर्व भागाला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं. जोराच्या वाऱ्यामुळे झाडांची पडझड. घरांचंही मोठं नुकसान. मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. पश्चिम मार्गावरती आज मध्यरात्री अप आणि डाऊन. जलद मार्गावरती मेगा ब्लॉक. रात्री 11:30 ते पहाटे 4:45 पर्यंत भाईंदर ते बोरिवली दरम्यान असणार ब्लॉक. पुण्यातील खराडी परिसरामध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा छापा. 150 ते 200 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह कारवाई. 100 ते 150 लोक ताब्यामध्ये. तर सर्व आरोपी गुजरातचे असल्याची माहिती. प्राईड आयकॉन नावाच्या इमारतीमध्ये चालवलं जात होतं बनावट कॉल सेंटर. अमेरिकेमधील लोकांची डिजिटल नावाखाली केली जात होती फसवणूक. तर कॉल सेंटरमध्ये काम करणारे अनेक तरुण तरुणी ताब्यात. पुण्यातील बोगस कॉल सेंटर प्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक. पोलिसांकडून कॉल सेंटरमधील मुद्देमाल जप्त. नारायणगाव पोलीस स्टेशनच्या इमारतीचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. दिलीप वळसे पाटील, अतुल बेनके, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांचाही
सहभाग. नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचं उद्घाटन प्रसंगी अजित पवारांवर सोफा पुसण्याची वेळ. सोफा खराब असल्यानं अजित पवारांनी स्वतः सोफा केला साफ. पत्नीसोबत कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंचा डान्स. पुतण्याच्या हळदी समारंभात केला जोडीनं डान्स. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील रक्ताची फेरफार करणाऱ्या डॉक्टर अजय तावरेचा आणखी एक कारनामा समोर. रुबे हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणातही तावरेचा सहभाग असल्याचं उघड. कोल्हापुरात निघाली तिरंगा रॅली. सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी काढण्यात आली तिरंगा रॅलीमध्ये राजकीय नेत्यांसह माजी सैनिकांचाही सहभाग. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. राजाराम बंधारा देखील पाण्याखाली गेला असून इथली वाहतूक बंद ठेवण्याचा पालिकेचा निर्णय. सोलापूरच्या उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये 2.25 टीएमसीनं वाढ. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानं उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. सोलापूरच्या कुसूरमध्ये 9 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेमध्ये आढळल्यानं खळबळ. तर मृत्यूचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून तपास सुरू. जम्मू काश्मीरमधील किश्तवाडामध्ये दहशतवाद्यांशी लढताना संदीप गायकर शहीद. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा या मूळ गावी लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार. शहीद संदीप गायकर यांच्या वीरपत्नीकडे भारताचा तिरंगा सन्मानाने सुपूर्द. यावेळी वीरपत्नीनं धीरोदास्तपणे भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. तिरंगा सन्मानही स्वीकारला. जवान संदीप गायकर यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबियांसह ग्रामस्थांना अश्रू अनावर. पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर अश्रूंचा बांध फुटला. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावामध्ये शहीद संदीप गायकर यांच्यावर ग्रामस्थांकडून पुष्पवृष्टी. शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय अशा ग्रामस्थांकडून घोषणा. शहीद जवान संदीप गायकर यांचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतलं अंतिम दर्शन. ब्राह्मणवाड्यामध्ये जात पुष्पचक्र अर्पण करून घेतलं अंतिम दर्शन. नाशिकच्या येवल्यामध्ये विवाहित महिलेची आत्महत्या. गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये सासू नणंद आणि पती विरोधामध्ये गुन्हा दाखल. नाशकात भक्ती गुजराती या विवाहितेची आत्महत्या. गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये सासू सासरे नणंद पती यांच्या विरोधात गुन्हा दाखल. आमच्या मुलीला न्याय द्या. येवल्यामध्ये भक्ती गुजरातीच्या अंत्ययात्रेमध्ये झळकले फलक. धुळे शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणी खोतकरांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची काल पुन्हा एकदा चौकशी. आज त्यांचा जबाब घेतला जाणार. धुळे रोकड प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर पाटील यांच्या मोबाईलचा सीडीआर पोलीस यंत्रणेनं सायबर शाखेकडून मागवला. किशोर पाटील यांनी नेमकं कोणाकोणाशी संभाषण केलं याचीही माहिती घेतली जाणार. नंदुरबारच्या शहरामध्ये लहान मुलांवर भटक्या कुत्र्याचा हल्ला. रस्त्यानं जाणाऱ्या दुचाकी स्वारामुळे मुलगा थोडक्यात बचावला. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. विदर्भातील 86,000 हेक्टर झुडपी जंगल वनक्षेत्र घोषित. महसूल विभागाकडून वन विभागाकडे हस्तांतर. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे लाखो कुटुंबावर बेघर होण्याचा धोका. नाना पटोले यांनी पुनरुच्चार करत केली याचिकेमधून मागणी. झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडलं. चूक दुरुस्तीसाठी राज्य सरकारनं तातडीनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घ्यावी. नाना पटोले यांची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 12 ते 13 दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत असतानाही प्रशासनाचा हलगर्जीपणा. स्वस्त धान्य दुकानातील गहू पावसानं भिजल्याचा प्रकार समोर. नागरिकांकडून संताप व्यक्त. गडचिरोलीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.